बघा मित्रांनो, जुनं तर सोनं, जसं की म्हणतात, फक्त सर्दी खोकला ताप आल्यावर नाही तर रोज सकाळी उठल्यावर प्या हा एक काढा डॉक्टरने सांगितली सोपी रिसिप्ट. तर बघा मित्रांनो, या काढ्यात मसाले, औषधी वनस्पती आणि त्यांचे नैसर्गिक गुणधर्म यामुळे शरीरावर संरक्षण होते, रोगप्रतिक्रिया शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यापासून त्या त्रासांपासून सुद्धा तुम्हाला आराम मोठ्या प्रमाणात मिळतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर प्यायचा आहे एक काढा. त्यामध्ये कोणती वस्तू असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर वेळ न करता बघूया, चला मित्रांनो. तर बघा, हिवाळा नेहमी अगदी शांतपणे येतो. पहिल्यांदा सकाळच्या वेळेला घशात हलकासा खवखवा जाणवतो, मग डोळ्याभोवती जडपणा जाणवू लागतो आणि शेवटी ऑफिसमध्ये आणि घरी आल्यावर भरपूर शिंका येऊ लागतात. तेव्हा कळतं की हिवाळा खरोखर आला आहे मित्रांनो. त्यामुळे हा असा ऋतू असतो जेव्हा आपले शरीर मंदावते, रोगप्रतिक्रिया शक्ती कमी होते आणि साधी सर्दी संसर्गात बदलते, जी लवकर जात नाही. हे चक्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, क्लिनिकल डायटिशियन डॉक्टर रिधिमा खामेसर यांचे मते असे आहे की सोयीसुविधाच्या संस्कृतीमध्ये आणि पटकन तयार होणाऱ्या उपाययोजनेच्या घाईत आपण लहानपणी ज्यावर विश्वास ठेवत आलो त्या काढ्याला कुठेतरी विसरून गेलो आहोत. पण हाच तर सर्वात साधा आणि नैसर्गिक उपाय आहे आणि पुढे असणार आहे. बहुतेक लोकांना काढा फक्त तेव्हाच आवडतो जेव्हा ते आधीच आजारी असतात, पण तुम्ही काढ्याच्या मदतीने आजार सुरू होण्यापूर्वीच थांबवू शकता. तर बघा मित्रांनो, काढा अजूनही आरोग्यासाठी कसा काम करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. काढा अजूनही इतका प्रभावी आणि उपयोगी आहे की याचं कारण खूप सोपं आहे. त्यातला प्रत्येक घटक शरीरासाठी महत्त्वाचं काम करतो. डॉक्टर तृतिमा शिंदे सांगतात की हा पेय खरंच जादुई वाटण्यासारखा रहस्यमय आहे. म्हणजे त्यातील मसाले, औषधी वनस्पती आणि त्यांचे नैसर्गिक गुणधर्म यामुळे शरीराचं संरक्षण होतं, रोगप्रतिक्रिया शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यासारख्या त्रासापासून तुम्हाला आराम मिळतो. त्यासाठी तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची आहे बघा. आलं. काढ्यात कुस्करलेले आणि ताजे आलं टाकल्यास त्यातील नैसर्गिक तेल शरीरातील जवळजवळशी लढतात, रक्तसंचार साफ करण्यास मदत करतात. आल्यातील जिंजर ऑइल सक्रिय संयुग शक्तीकरणास सपोर्ट करते आणि जवळपास कमी करते. हिवाळा रक्तप्रवाह मंदावतो, त्यामुळे आले रक्तप्रवाह पुन्हा सक्रिय करण्यास मदत करतो. तुळस ही केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही तर विषाणूंना श्वसन पेशींशी जोडण्यापासून शरीरकर्त्या रोखते. लोक तुळशीच्या ज्या कडूचवीबद्दल तक्रार करतात तीच संयोगी घसा आणि फुफ्फुसासाठी एक संरक्षणकर्ता अडळता निर्माण करतात, जो आपल्यासाठी गरजेचा असतो. हळद. बहुतेक लोक चुकीच्या पद्धतीने हळदीचे सेवन करतात. यामधील सक्रिय संयोग असलेल्या शोषणासाठी उष्णता आणि चरबीची आवश्यकता असते. हे घटक नसले तर ते पाणी फक्त पिवळे असते, पण त्यात काळी मिरी आणि 2-3 थेंब तूप घातलं की त्यांचे गुणधर्म सक्रिय होतात. दोन्ही मिळून शरीरातील दाह कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीची दुरुस्ती म्हणजेच कमकुवत व्हायला मदत करतात. कसा बनवायचा काढा? सगळ्यात आधी पाणी उकळा. किमान 10 मिनिटे कुस्करलेले आले,
ताजे 7 ते 8 तुळशीचे पाने आणि अर्धा चमचा हळद घाला, जेणेकरून सक्रिय सुयक बाहेर पडेल. गॅस बंद करा. थोडे थंड झाल्यानंतर काळी मिर आणि धन घाला. रोज सकाळी थोडं कोमट करून प्या. फक्त आजारी असतानाच नाही तर 12 महिने तुम्ही पिऊ शकता. काढा कोणताही जादू नाही आणि ताप आला की शेवटच्या क्षणी पिण्यासाठीचा तो उपाय सुद्धा आहे. काढा तेव्हाच जास्त काम करतो जेव्हा शरीरात सगळं नीट चालू असतं. त्यामुळे त्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. काढा पेलेला आठवण करून देतो की छोट्या सवयी स्वतःला लावल्या तर नंतर मोठा आजार झाला की धावपळ करण्याची गरज लागत नाही. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही घरच्या या 3 वस्तू घ्या आणि सर्दी खोकला ताप आल्यावर हा काढा प्या आणि तुम्ही आजारापासून मुक्त व्हा. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.